महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण. कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल. की उद्या होऊ घालणाऱ्या 26 आणि 27 फेब्रुवारी श्रीदेव कुणकेश्वर स्वयंभू कुणकेश्वर देवस्थान याचा जो महामहोत्सव आहे, तो महामहोत्सव नावाप्रमाणे यावेळेला महामहोत्सवच रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. त्याचं कारण असं की यावेळेला जवळजवळ 9 देवस्वाऱ्या आमच्याकडे त्यांचं पत्र आलेले आहे येण्याच्या देवभेटीच्या दृष्टिकोनातून. तर त्या 9 देवस्वाऱ्या, त्यांची रयत आणि त्यांचे सर्व जे बस असतील किंवा देवसेवक असतील, हे पूर्ण त्यांची फॅमिली या ठिकाणी आपल्या त्या देवस्वाऱ्यांच्या सहित येणार आहे. आणि हे देव येत असताना त्यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येत त्यांची रयत असते. तर ही रयत जी आहे ती मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्याप्रमाणे भाविक भक्तगण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे यावेळी उच्चांक या ठिकाणी होणार आहे. आणि हे उच्चांक होत असताना ह्या देवसेवक हे जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा ज्या आहेत त्या आमच्या ग्रामपंचायत म्हणा, देवस्थान ट्रस्ट म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा शासन स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या लेवलला नियोजनाच्या बैठका झाल्या आहेत. त्या बैठकामध्ये त्यांच्या सुविधा आहेत, राहण्याची होय किंवा त्यांचे स्वच्छतागृह म्हणा किंवा इतर ज्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून मार्गस्थ करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला असं पाठबळ दिलेलं आहे आणि शासन लेवलला सुद्धा सर्वांनी दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की कुणकेश्वर देवस्थान स्वयंभू आहे आणि आज त्याचं महत्त्व, महात्म्य आज पूर्ण देशात, पूर्ण 7 समुद्रापलीकडे जगात गेलेला आहे. तो प्रत्येकाच्या नवसाला पावणारा देव आहे आणि प्रत्येकाच्या इच्छा महत्त्वाच्या पूर्ण करणारा आहे आणि आयुष्यात प्रत्येकाचा आनंद साजरा करणार किंवा आनंद निर्माण करणारा असा तो देव आहे. आणि त्या निमित्ताने, त्या उद्देशाने प्रत्येक जण भाविक येत असतात आणि त्या मनोभावे त्याचं दर्शन घेत असतात आणि आपले जे विचार असतात किंवा मागण्या असतात त्या ठिकाणी ठेवून त्या मागण्या हे करून त्याचं आनंदात उत्साहात दर्शन घेऊन या ठिकाणी परत मार्गस्थ होत असतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की देवस्वाऱ्यांचं उच्चांग आहे आणि हे सगळं करता करता जे काय एसटीची सुविधा असेल किंवा आरोग्य यंत्रणा असू दे किंवा टेलिफोन यंत्र असू दे किंवा रस्ते, वीज, पाणी ह्या ज्या काय सुविधा आहेत त्या सगळ्यात चांगल्या प्रकारे शासन लेवलला किंवा पालकमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून काही रस्ते, 2-3 महत्त्वाचे रस्ते होते तेही त्यांनी स्वतः हाताळलेले आहेत. आणि ही यात्रा चांगल्या प्रकारे, उत्सव, महामहोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून आपण सर्वांनी या ठिकाणी काम करायचं आहे. आणि हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे, या कुटुंबाचे आपण प्रमुख आहात असं समजून आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडूया असं आम्हाला मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि पहिल्या पूजेचा जेव्हा 25 तारीख रात्र म्हणजे 26 तारीख पहाटे रात्री 1 वाजता बरोबर प्रथम पूजेला सुरुवात होते. आणि ही प्रथम पूजा पालकमंत्री जे आमचे सन्माननीय राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते ही प्रथम पूजा होणार आहे. आणि ही पूजा सूत्रपूजा असते, सगळं पूर्ण तयारीनिशी असते. आणि ते जो पूजेचा जो मान किंवा पूजेचं जे महात्म्य आहे ते एक वेगळंच असतं. तर त्या दृष्टीने ते होऊन त्याच्यानंतर पुढे जे कलेक्टर म्हणा, प्रांत म्हणा आणि बाकी तहसीलदार त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे त्यांच्या हातून पूजा होत असते. आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय सगळ्यात यावेळेला की 11 देवस्वाऱ्या जवळजवळ आमच्या कॉन्टॅक्ट म्हणजे त्याच्यापैकी 9 देवस्वाऱ्या फायनल झालेले आहेत आणि त्याच्यावर हजारो त्यांच्या रयत येत असते, भाविक भक्तगण येत असतात. त्याच्यामुळे यावेळेला 9 ते 11 जवळजवळ 11 देवस्वाऱ्या यावेळेला येणार आहेत. त्याच्यामुळे उच्चांकी गर्दी होणार आहे. आणि त्यासाठी एक आव्हान देवस्थान श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्टच्या वतीने सर्वांना भाविक भक्तांना करण्यात येते की पहाटेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दर्शनाचा लाभ ह्या वेळातच सर्वांनी घ्यावा. कारण 5 वाजता सगळ्या देवस्वाऱ्या चालू होणार आहेत आणि त्या देवस्वाऱ्या चालू होताना त्यांना सर्वांना देवांना किंवा देवस्वाऱ्यांना किंवा त्यांच्या रयतेला दर्शन देता आमचं पूर्ण नियोजन तिथं खरा कस लागणार आहे. तर 5 ते 12 संध्याकाळी 5 ते रात्र 12. तर ह्या वेळेतच ह्या देवस्वाऱ्या आमच्या येणार आहेत. तर त्यांनाही त्या लेवलने आम्हाला दर्शन देता आलं पाहिजे आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दर्शन देता आलं पाहिजे. तर सर्व देव भक्तांना एक आमच्या सर्वांच्या वतीने विनंती अशी आहे की पहाटे जी चालू पूजा झाली
त्याच्यानंतर आम्ही 2:30 वाजता ह्याचं दर्शन रांगा चालू होती. 2:30 वाजता दर्शन रांगा चालू झाल्यानंतर 2:30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ह्या आमच्या सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करून ह्या वेळातच जास्तीत जास्त लाखो लोकांनी दर्शन घ्यायचं आहे. मग 5च्या नंतरच्या देवस्वाऱ्यांचं दर्शन चालू होईल. मग त्यालाही आम्हाला सुलभ गतीने सुलभ ह्याने चांगल्या प्रकारे दर्शन देता येईल की सर्व लोक आनंदी उत्साही वातावरणात चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेतील. आणि निसर्गाने इथं जे भरभरून दिलं आहे त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा. म्हणजे येणाऱ्या जो पर्यटक येणार आहे चार गोष्टी किंवा 4 विचार घेऊन येत असतो. त्या 4ही गोष्टी या निसर्गाने आणि या परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या भक्तकांनी सगळ्या भाविकांनी याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा आणि परतीच्या वेळेला आनंद होऊन आनंद एक मेसेज घेऊन जावा ही सर्वांना प्रार्थना. धन्यवाद. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.